जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सह्यकडा या मराठी यूट्यूब वाहिनीवर. तर आज आपण आलेलो आहोत एका अशा ठिकाणी ज्याला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपण आलेलो आहोत श्री रायरेश्वर या ठिकाणी, जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. श्री रायरेश्वराच्या पायथ्यापाशी पोहोचल्याबरोबर आपल्याला सर्वात आधी दर्शन झाले ते एका इंद्रधनुष्याचे, आणि त्याचबरोबर संपूर्ण ही रायरेश्वरचे पठार समोर दिसत आहे. याची लांबी जवळपास 10 ते 14 किलोमीटर अशी सांगण्यात येते, आणि त्या रायरेश्वरावर संपूर्ण धुक्यांची चादर पावसाळ्यामध्ये पसरलेली असते. आता आपण पायरी मार्ग चालायला सुरुवात केलेली आहे, आणि येथून 15 ते 20 मिनटामध्ये आपल्याला वरती पठारावरती जाता येते. तुम्ही पाहू शकता समोर रायरेश्वरचे पठार दिसत असून आजूबाजूला संपूर्णपणे फक्त धुकं आणि पाऊस दिसत असेल. खूपच शांत, आल्हाददायक आणि थंड वातावरण तयार झालेले आहे. आता हा जुलैचा महिना आहे आणि पावसाळा खूपच चांगल्या पद्धतीने सुरू झालेला आहे. आपण बऱ्यापैकी आता वरती आलेलो आहोत, आणि याच्या पुढे आपल्याला लोखंडी शिड्याही लागतील. पायरी मार्ग संपल्यानंतर आता आपल्याला या लोखंडी शिड्या लागतात. आता आपल्याला या लोखंडी शिड्या पार करून रायरेश्वराकडे जायचे आहे. या लोखंडी शिड्या चढून वरती गेलो की आपल्याला रायरेश्वराचे पठार लागते. खूप दाट धुक्यांमुळे खालचं काही दिसत नाही आहे, आणि आता आपण या लोखंडी शिड्या चढायला चालू करणार आहोत. या लोखंडी शिड्या चढताना आपल्याला थोडी जास्तीची काळजी घ्यावी लागते, कारण की आता पावसाचे दिवस चालू आहेत, आणि या पावसाच्या दिवसामुळे येथे पायरी मार्ग हा संपूर्ण पाण्याने व्यापलेला असतो. त्यामुळे तेथे शेवाळ येऊन वाट आणि पायऱ्या निसरड्या झालेल्या असतात. आता इथे सर्व धुक्यांनी संपूर्ण परिसर व्यापला आहे. आपण आता जर खाली पाहिलं ना, तर आपल्याला आपल्या गाड्या ही खूपच म्हणजे खूप तशा अंधुकान दुसरं दिसतात. तुम्ही बघू शकता, आपण आत्ता ढगांच्या वरती आलेलो आहोत, आणि आता एक जवळजवळ 90% आपण गड सर केलेला आहे. आता फक्त 10% बाकी आहे. या ज्या पायऱ्या आपण चढून आलो त्या, आणि आता आपण झालेला गड बघू. या लोखंडी पायऱ्या चढून झाल्या की आपल्याला एक सपाट असे पायवाट लागेल, जी चालायला खूप सोपी आहे. आणि तिथून आपल्याला 1 ते 1.5 किलोमीटर चालून गेलो की श्री रायरेश्वराचे पुरातन असे मंदिर लागेल. तुम्ही पाहू शकता, आता आपण रायरेश्वराचे पठार हे चढून पूर्णपणे वरती आलो आहे, आणि ही चालू होणारी वाट. आता आपण रायरेश्वरच्या पायऱ्या चढून वर आलो आहे, आणि वरती हा रायरेश्वरचा परिसर संपूर्णपणे धुक्यांनी व्यापला गेला आहे. आणि आपण आता चाललेलो आहोत जी एकदम नवीन वाट आहे, जी सिमेंट ब्लॉकने तयार केलेली आहे. रायरेश्वराच्या पठारावरून आपल्याला अशी धुक्यांची चादर ओढलेला संपूर्ण परिसर पाहायला मिळतो. समोर महाबळेश्वर, पाचगणी आणि कमळगड हेही धुक्यांनी झाकोळले गेलेत. पावसाच्या दिवसांमध्ये इथले वातावरण खूप आल्हाददायक असते, आणि समोर तुम्ही पाहता येतो धबधबा. या पाऊल वाटेवरून चालताना पुढे आपल्याला असे एक घनदाट जंगल लागते. जंगल म्हणण्यापेक्षा आपण त्याला रान म्हणूया. आणि त्याच्या उजव्या बाजूला लागते ते रायरेश्वरावरचे एकमेव सर्वात मोठे तळे. जसे जसे आपण पुढे जात आहोत तसे तसे हवेतला गारवा खूप वाढतो आहे. पावसामुळे आणि धुक्यांमुळे येथे थंडी खूप जास्त पडलेली असते. आपण पोचलो आहोत आता
श्री रायरेश्वराच्या मंदिरापाशी. येथे हातपाय धुवून आता आपण महादेवाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांचे दर्शन घेणार आहोत. तर हेच ते ऐतिहासिक शिवमंदिर आहे जेथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी आपल्या सवंगड्यांसोबत 27 एप्रिल 1645 या इंग्रजी तारखेनुसार हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. मंदिराच्या समोर 2 नंदी आहेत. त्यानंतर सध्या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात जात आहोत. गाभाऱ्यातनं आतमध्ये आपण मुख्य शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांच्यासोबत कान्होजी राजे जेधे, सरदार बाजी पासलकर, त्यानंतर सूर्याजी काकडे हे त्यांचे बालसवंगडी, सोबतच बाबूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनपंत डबीर या आपल्या 12 मावळ्यांतील सवंगड्यांसोबत त्यांनी या हिंदवी स्वराज्य स्थापनेचा शुभारंभ या श्री रायरेश्वराला साक्षीने ठेवून केला होता. आणि पुढे या छोट्याच्या रोपाचे एका महान अशा वटवृक्षात रूपांतर झाले, ज्याच्या छत्रछायेखाली संपूर्ण भारत देश आला होता. श्री रायरेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर आता आपण लवकरच भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.